गावामध्ये वावरत असताना एखाद्या छोट्या मोठ्या घटकांना तुच्छतेची वागणूक मिळू नये, तो गावकुसाच्या बाहेर राहू नये, तो या भारताचा नागरिक म्हणून वावरत असताना त्याला वेगळी वागणूक मिळू नये. हे विन विन सिच्युएशन की आम्ही नागरिक आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत, आम्ही समान आहोत, आमच्यात गुणवत्ता कमी नाहीये म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे. आरक्षण का दिलं गेलंय, कुणाला दिलं गेलंय, का दिलं गेलंय, संविधानामध्ये काय तरतुदी आहेत, संविधानामध्ये फक्त आणि फक्त सोशली अँड एज्युकेशनली हा संविधानाचा अर्थ आहे. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास झालो म्हणून कुणीतरी उद्या कुठलं तरी आरक्षण मागेल ते व्हॅलिड नसणार आहे. आणि हा आमच्या सगळ्या 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे, हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे. हे एकदा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया. हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसीच्या वेदनांकडं, आक्रोशाकडं, आमच्या हक्क अधिकाराकडं, आमच्या बजेटरी तरतुदीकडं, आमच्या स्कॉलरशिप्सकडं, आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला, मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही. आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आलोय आम्ही. या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, की ज्या मातोश्रीने असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये पेरलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलोय. आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतोय. तुमची रयत आज उघड्यावर आली. तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. तुमच्या या रयतेच्या हक्क आणि अधिकारामध्ये, बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्काने अधिकारामध्ये काही लोक झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परेड, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, एसपी